भूतबाधेच्या अफवेनं आश्रमशाळा 600 विद्यार्थी आश्रमशाळा सोडून गेले घरी। डोमा आश्रमशाळेत भूतबाधेच्या अफवेनंतर झी 24 तासचा ग्राउंड रिपोर्ट। मी दिल्लीत असलो तरी आणि मुंबईत असलो तरी चर्चा। दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, तर मी महाराष्ट्रातच, महाराष्ट्राची माझ्यावर जबाबदारी असल्याचं वक्तव्य। भरत गोगावलेंचा वनवास अखेर संपला। पालकमंत्रीपदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात। पालकमंत्रीपदाची जबाबदारी म्हणजे जनतेच्या सेवेची दुसरी संधी, गोगावलेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला। पालकमंत्रीपदाची धुरा जळगावच्या गिरीश महाजनांकडे। स्थानिक 3 मंत्र्यांना डावलल्याची चर्चा। साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी। भाजपचे शिवेंद्रराजे भोसले साताऱ्याचे पालकमंत्री व्हावेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची मागणी। मी केलेल्या विधानाबाबत मला पश्चाताप, पुन्हा असं विधान केल्यास भर चौकात फाशी द्या। झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारेंची भूमिका। झी 24 तासवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीची इनसाइड स्टोरी। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा बैठकीत सुप्रिया सुळेंना सवाल। सभागृहात जसं लढतोय तसंच रस्त्यावरही लढायचं, सुप्रिया सुळेंचे जिल्हाध्यक्षांना निर्देश। नाशिकमधील खड्ड्यांवरून शिवसेना युबीटी आक्रमक। मनमानी केल्यास महापालिकेचं गेट तोडून आत घुसू, संजय राऊतांचा प्रशासनाला इशारा। तर गिरीश महाजन यांचाही संजय राऊतांवर पलटवार। नांदेड शहरातील गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमची दुरवस्था। कोट्यावधी खर्चूनही स्टेडियम अत्यंत दयनीय अवस्थेत। स्टेडियमवर दारूच्या बाटल्यांचा खच।